तर मित्रांनो, हे बघू शकता, हे नवीन हयात पॅलेस जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये ओपन झालं आहे नव्यानेच. तर हे आहे थोडं एअरपोर्टच्या समोर, चिकलठाण्याला. एक एअरपोर्टच्या समोरच रस्ता आहे आणि इकडे माय वर्ल्ड म्हणून नवीन सोसायटी वगैरे झाली आहे. हे बघू शकता, हे माय वर्ल्ड आहे, नवीन सोसायटी झाली आहे. आणि आपण आता चिकलठाण्याला चाललो आहे गणपती बघण्यासाठी. सो लेट्स गो. कृष्ण आहे आपल्यासोबत आज. इथून बघू शकता तुम्ही मस्तपैकी माय वर्ल्ड आणि आमच्या मागच्या बॅक साईडलाच हयात पॅलेस आहे. तो चलो निकलते आज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहेत चिकलठाणा इथे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छत्रपती संभाजीनगरमधले गणपती. तर आज आपण आलो आहोत सर्वप्रथम सावता गणेश मंडळ जे काय आहे चिकलठाण्यावरती. तर चला तुम्हाला दाखवतो. आता पोचलो इथे आपण. इथे बघू शकता हा चौक आहे आणि इथून पुढे सावता गणेश मंडळाचा मंडप वगैरे जो आहे ते चालू होऊन जातो. तर मागे गाडी लावलेली आहे आपण. मंगलमूर्ती मोरया या गणेशोत्सवामध्ये तर मित्रांनो, फायनली पोहोचलोय आपण. तर इथून एंट्रन्स आहे, दाखवतो तुम्हाला आता. तर मित्रांनो, हे सावता गणेश मंडळ आहे आणि तुम्ही इथे बघू शकता, यांनी मस्त असा वैष्णोदेवी मंदिरचा जो देखावा आहे तो इथे बनवलेला आहे. इथे प्रसाद वाटप पण चालू आहे. तर साबुदाणा आहे इथे, प्रसाद पण घेतलाय आपण. तर मित्रांनो, हा देखावा बघून झालाय आपला. तर हा देखावा होता सावता माळी गणेश मंडळ चिकलठाणा. तर आता चाललोय पुढचा देखावा बघण्यासाठी. तर मित्रांनो, गुलमंडीत आलो आहे आपण आणि इथून बघू शकता गर्दी चालू झालेली आहे. तर इथे मेन मार्केट आहे छत्रपती संभाजीनगरचं. तुम्हाला काही शॉपिंग वगैरे करायची असेल तर इकडे गुलमंडी वगैरे याला येऊ शकता तुम्ही. त्यामुळे इतर भागांना त्रास होणार नाही याची आपण दक्षता घेऊया. तर मित्रांनो, हे मागे दगडूशेठ गणपती आहे. तर दगडूशेठ गणपतीची इथे मूर्ती आहे, जशी दगडूशेठ गणपतीची मूर्ती आहे
तर तसा इथे गणपती आहे. चला आता तुम्हाला दाखवतो. मंचावरील भाविकांना विनंती आहे, कृपया पुढे चलावे. चक्र क्रीडा मंडळ सरळ दारां तयार करावी. दगडूशेठ गणपती संभाजीनगर या नावाने आपली इंस्टाग्रामला पेज आहे. आपल्या छत्रपती संभाजीनगरात. तर मित्रांनो इथे दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती आहे, बघू शकता. सकाळ माध्यम समूह व चक्र क्रीडा मंडळ आयोजित सामुदायिक कथार शीर्षपटन. तर मित्रांनो इकडे मागे ओम गणेश मंडळ होतं, तर तिथे महादेवाची मूर्ती होती आणि गणपती बाप्पा होते. आता इकडे पुढे चाललोय. पुढे लालबागचा राजा पण आहे इकडे संभाजीनगरचा. तर मित्रांनो इथे गुलमंडीत अष्टविनायक गणेश मंडळ आहे आणि यांची मूर्ती वगैरे बघू शकता तुम्ही. त्यांचा देखावा. हे होतं अष्टविनायक गणेश मंडळ गुलमंडी. चला आता पुढचा गणपती बघूयात. मित्रांनो हे गायत्री चाट भंडार आहे, जे की छत्रपती संभाजीनगरचं खाण्यासाठी एकदम फेमस असं प्लेस आहे. आणि आपण चालले आता रंगार गल्लीमध्ये. मित्रांनो हा आहे रंगार गल्लीचा राजा. हे मागे बघू शकता हे उत्तम मिठाई भंडार आहे, जे की छत्रपती संभाजीनगरचं अजून एक फेमस प्लेस आहे खाण्यासाठी. इथे छान प्रकारे उत्तम अशी मिठाई भेटते आणि खूप फेमस आणि जुनं ठिकाण आहे हे मिठाईचं. जिलेबी, इमरती, पेढा. संगम गणेश मंडळ, जिथे की कठपुतलीचा डान्स होता. कठपुतलीचा डान्स होता इथे. तर मित्रांनो हा आहे चतुर्थीचा राजा गुलमंडी. तर मित्रांनो हा मागचा होता चतुर्थीचा राजा. तर आता समोर अजून खूप सारे मंडळात आहेत. इथे सगळे जुने घर आहे आणि मेन संभाजीनगर जुनं जे ओल्ड होतं ते इथे सर्व. तर तुम्ही इथे बघू शकता घरांचा स्ट्रक्चर. थोडं जुन्या टाईपमध्ये वाडे वगैरे जे होते, तर मेन छत्रपती संभाजीनगर इथे होतं. तर चला आता समोर आहे कासारी बाजार गणेश मंडळ. खाली हात कोणी जाऊ नका. मित्रांनो हे एक अजून एक फेमस प्लेस अप्पा हलवाई. इथे पण मिठाई भेटती, जे की खूप जुनं आहे छत्रपती संभाजीनगरमधलं. तर हे बघू शकता हे आहे अप्पा हलवाई. तर इथे सर्व मिठाई भेटतात आणि खूप जुनं आणि फेमस जागा आहे हे ठिकाण छत्रपती संभाजीनगरमधलं. आणि याच्या समोर भोले शंकर चाट भंडार झालं आहे नवीन. मित्रांनो हे आहे जुनं छत्रपती संभाजीनगर. इथे बघू शकतात वाडा सिस्टीम आणि आत्ताच इथे अप्पा हलवाई होतं. तर बघूयात आता या गल्ल्यांमध्ये.
आता आलो आहे पानदरीबा रोड छत्रपती संभाजीनगर इथे. आणि इथे पूर्ण कॉस्मेटिक्सचं मार्केट आहे होलसेल दरामध्ये. इथं तुम्हाला जर कॉस्मेटिक्स वगैरे पाहिजे असेल, मेकअपचं सामान लग्नासाठी वगैरे, तर इथे हे मार्केट आहे. इथे खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळे होलसेल दरात कमी किमतीमध्ये कॉस्मेटिक्स भेटतात. तुम्हाला काही घ्यायचं असेल होलसेल याच्या प्राईजमध्ये तर इकडे येऊ शकता तुम्ही. हे आहे चामुंडा इमिटेशन ज्वेलरी. तर चला आता जाऊयात पुढे, गणपती बघायला कंटिन्यू करूयात. निर्विघ्नं पुत्र देवप्रिय, पुत्र प्रिय मेरा, कहाँ हो तुम? प्रजापति राशि, आयुष्मान भव। हमारे लिए क्या आ गया है पिताश्री? हमारे राज्य पर भीषण संकट आया है, ज्ञान नहीं है, ऐसे में शत्रु के सामने जाना आत्महत्या करने जैसा ही है। तो क्या हम ये अत्याचार चुपचाप यूं ही सहते रहे? नहीं पिताश्री, हम ऐसा नहीं कर सकते। इस मातृभूमि के लिए हमारा भी कुछ कर्तव्य है। बंधना मृत्योर्मोक्ष्या मामृता। मेरी पूजा करो, मैं सर्वशक्तिमान हूँ। मेरी पूजा करो, मेरी, नहीं तो क्या? हम शिव भक्त है, प्राण त्याग सकते हैं पर शिव की पूजा नहीं छोड़ सकते। सर्वशक्तिमान सिर्फ शिव है, तुम नहीं। अरे दुष्टो, अब परिणाम के लिए तैयार हो जाओ। मैं तुम्हारी पूजा नष्ट भ्रष्ट कर दूंगा। बंद करो ये अवडंबर। दूषण रुक जा वहीं पर। शिव भक्तों की ओर एक कदम भी बढ़ाया तो परिणाम अच्छा नहीं होगा। बचा सकता है तो बचा ले तेरे भक्तों को। देवादिदेव भगवान शिव की जय जय जय। प्रभु, अगर आप वरदान ही देना चाहते हैं तो हे महादेव, आप इस अवंतिका नगरी तथा अपने भक्तों की रक्षा के लिए यहाँ सदा सदा के लिए विराजमान हो जाइए प्रभु। यहाँ सदा सदा के लिए ज्योतिर्लिंग स्वरूप उपस्थित रहूंगा। ये ज्योतिर्लिंग संसार में महाकालेश्वर ज्योतिर्लिंग के नाम से विख्यात होगा। जो भी भक्त यहाँ सच्चे मन से दर्शन आराधना करेगा वो सदा निर्भय होकर अपनी सभी मनोकामना पूर्ण करेगा। तथास्तु।
हे होतं, हा देखावा होता जागृत गणेश मंडळ होता. तुम्ही बघू शकता मागे गणपती, जागृत गणेश मंडळ होतं हे. इथं पावन गणेश मंडळ आहे आणि इथे खूप जास्त गर्दी आहे. बघूयात आता, जर पॉसिबल असले तर जाऊया तिथे बघायला, नाहीतर मग कारण की गर्दी खूप जास्त इथे. पावन गणेश मंडळ जाऊ का? तर मित्रांनो इथे पावन गणेश मंडळ आहे, पण इथे खूप जास्त गर्दी आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ त्यावेळेस ट्राय करू की बघण्याचा इथला गणपती देखावा, कारण की खूप लाईन लागलेली आहे. तर मित्रांनो हा आहे नाथ ब्रह्म गणेश मंडळ. तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये गणपतीमध्ये धूमधामचं वातावरण असतं. गुलमंडी, पैठण गेट या एरियांमध्ये. तर तुम्ही पण जर गणपतीमध्ये छत्रपती संभाजीनगरला कधी याल तर गुलमंडी एरियामध्ये यायला विसरू नका, कारण की गुलमंडी एरियामध्ये खूप धामधूममध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो. तर चला तर मग आता आपण चाललो आहेत घरी. आय होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका, आणि कोणत्या मंडळाचा देखावा गणपती तुम्हाला छान वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.